महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बुलंद, कणखर आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धडपडणारे नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादासाहेब पवार यांच्या दुःखद निधनाने अवघा महाराष्ट्र शोकमग्न झाला असून निफाड शहरावरही शोककळा पसरली आहे. या अपार दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर निफाडकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दुःखद प्रसंगी निफाड शहरातील सर्व व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवून नागरिकांनी अजितदादांप्रती आपली श्रद्धा, आपुलकी आणि शोकभावना व्यक्त केली. निफाड शहरातील विविध संस्था, सामाजिक संघटना व नागरिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली सभेत सहभागी झाले होते. या श्रद्धांजली कार्यक्रमात राजाभाऊ शेलार, वी.दा. व्यवहारे, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, शिवाजीराजे ढेपले, निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी भामरे, देवदत्त कापसे, विक्रम रंधवे, मधुकर शेलार, संपत व्यवहारे, नंदलाल बाफना, सुहास सुरळीकर, बापूसाहेब कुंदे आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजितदादांचे नेतृत्व, धाडसी निर्णय क्षमता आणि सर्वसामान्य जनतेसाठी असलेली तळमळ यांना उजाळा दिला. निफाड नगरपंचायत, निफाड सोसायटी, मानकेश्वर वाचनालय आदी संस्थांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कैलास धारराव, मोहन जाधव, डॉक्टर धारराव, ललित गीते, रमेश गीते, श्याम गोळे, जावेद शेख, किशोर ढेपले, संजय कुंदे, सचिन धारराव, संजय धारराव तसेच निफाड नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी व असंख्य निफाडकर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी रघुपती राघव राजाराम या भावस्पर्शी भजनाने संपूर्ण वातावरण शोकमय झाले. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तर मनात अजितदादांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. अजितदादांचे जाणे हे केवळ एका नेत्याचे नव्हे तर जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका धाडसी योद्ध्याचे जाणे असल्याची भावना प्रत्येक निफाडकराच्या मनात होती. निफाडकरांनी अश्रूंनी निरोप देत त्यांच्या कार्याला कायम स्मरणात ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राजेंद्र थोरात, ब्युरो रिपोर्ट, निफाड. उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे अखंड महाराष्ट्र त्या ठिकाणी हळहळला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांधापर्यंत ओळख असणारा नेता आणि सर्वसामान्यांना नाळ जोडलेला नेता, सहकार, बँकिंग किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व विषयांवर अभ्यास असणारा नेता त्या ठिकाणी हरपलेला आहे. त्यांच्या जाण्यामुळे ह्या महाराष्ट्राची फार मोठी हानी त्या ठिकाणी झाली आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांना सुपरिचित आणि ग्रामीण भागाला विशेष करून ग्रामीण भागाला न्याय देणारं नेतृत्व. विशेष करून मला एक आठवतं की भूविकास बँकेचे जेवढेही कर्जदार होते त्या सर्व कर्जदारांना, शेतकऱ्यांना दादाने त्या ठिकाणी कर्जमुक्त केलं आणि अनेक वेळा कर्जमाफी देताना, शेतकऱ्यांची कर्जमाफी देताना दादा कायमस्वरूपी अग्रेसर असायची आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकरी खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे असं सर्वसामान्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी हरपलेलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे या महाराष्ट्राला फार मोठी त्या ठिकाणी एक पोकळी, राजकीय पोकळी निर्माण झाली. ती पोकळी कधी भरून निघणार नाही अशा या अथांग व्यक्तिमत्वाला मी निफाड गावाच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.